नमस्कार, RJB नॉनव्हेज चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज बनवणार आहोत आपण इथे दुधी भोपळ्याची भाजी. तर त्यासाठी मी एक इथे दुधी घेतलंय, त्याला त्याची साल काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेत मी. आणि इथे पॅन तापत ठेवलाय, त्यात टाकले तेल. तेल तापलं की त्यात टाकायची मोहरी, त्यानंतर टाकायचा एक कांदा. तर ही जी भाजी आहे ना ती फारच छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी कांदा फ्राय झाल्यावर टोमॅटो टाकलाय, थोडंसं मीठ, आलं लसणाचं पेस्ट, हे पण सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळं छान फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकूया आपण लाल तिखट, हळद, आणि त्यानंतर टाकूया आपण धना पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला पावडर. तर इथे मी 1 तासभर भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे. ही डाळ भिजवून जर घेतली तर मग ती लवकर शिजते आणि फार जास्त पण ती आपल्याला शिजवायची नाही आहे. तर इथे मी डाळ टाकून सगळं व्यवस्थित छान फ्राय करून घेतलंय. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून तिला शिजवून घेणार आहे मी. अर्धाच ग्लास मी इथे पाणी टाकले. तर झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. डाळ फार जास्त गाळ नाही करायची आपल्याला, अशीच ठेवायची आहे ती. आणि आता त्यानंतर आपण त्यात टाकून घेऊया दुधी भोपळा. ही भाजी ना तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते खायला. तर दुधी भोपळा इथे मी टाकून घेतलाय. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. यात फार जास्त रस्सा नसतो, 1 ग्लास भरच पाणी मी टाकले आणि परत शिजवून घ्यायचंय थोडंसं. आणि थोडंसं शिजलं की हे बघा, अशा प्रकारे मस्त आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते खायला. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.